सर्वांना. काल माझ्या खूप पोटात दुखत होतं आणि त्याच्यामुळं काय ब्लॉग पण व्यवस्थित बनवलं नाही आणि शूटिंग पण केलं नाही आणि काय जाऊन उपयोगच झाला नाही. आज सकाळ सकाळ आम्ही रिटर्न निघालो आहे बारामतीला, कारण शंभूचा आज 10वीचा शेवटचा पेपर आहे, कृष्णाचं पण स्कूल आहे आणि आज मला जाऊन सोनोग्राफी करायची. फायनली पोचलो आहे घरी. आज कृष्णाला सोडायची जबाबदारी माझ्यावर लागली, कारण आपा पण गावाकडेच येतं. झाला का ना नाश्ता झाला? म्हणलं थोड्या वेळा झोपा, पण कशाची झोप लागते या. कृष्णाला शाळेत सोडायचं, शंभूला पण सोडायचं, आई नाही सॉरी आप्पा नाही तर आणि सागर पण. आणि मला सकाळपासून उचकच लागतात. आज का होते लाव कृष्ण मी आजारी पडतो काय की ऍडमिट करायला लागा. पहिलं गिरायक सोडवतो कृष्णाला, नंतर शंभूला सोडवायचं शाळेत. बाय 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 र. शंभूला पण सोडवलं त्या शाळेमध्ये. जा व्यवस्थितले पेपर. चला घरी पोचलो, औषध गोळ्या घेतो, आंघोळ करतो, औषध खातो, पोटाचं दाखवून येतो. आज बारामतीत कुठं तरी सोनोग्राफी करून. ए सकाळ सकाळ काय ग मोबाईल खाऊ नाही. तुमच्या माझ्यापेक्षा तुमचं हाल जास्त आहेत राव आता. वहिनी तर वहिनी आत्ताच आल्यात आणि आज वहिनींचं नाव दिले ऑपरेशन करण्यासाठी. पण विषय असा आहे की ऑपरेशन करताना नवरा लागतो. संध्याकाळी उद्या करायचंय ना, आज नाही ना करायचं. ऍडमिट करायचं. आज मी त्यांच्या शेजारी वेळेपाशी बसू. माझ्या पण मला सोनोग्राफी करायची. त्यांच्या पण चलत आले का? आणि ऋषी पण आलाय बऱ्याच दिवसांनी. ऋषी बरेच कशाचं असतात का घरी. फायनली मित्रांनो मी झालो आहे फ्रेश आणि आता मला जायचं आहे हॉस्पिटलला, कारण सकाळपासून जिंतीला होतो आणि सकाळच्या प्रवासाने खूप थकलो होतो जरा. आता फ्रेश वाटायला लागलंय आणि शंभू पण आला इकडं. काय झालं शंभू? ऊन लागतंय बाहेर, मरणाचं घामाघूम झालं, काळ पडलं तोंड सगळं. तुम्ही इतका गोरा टवटवीत कसं काय दिसताय? लावता काय नक्की तुम्ही तोंडाला सांगा बरं. अरे शंभू मी लावतो चेहऱ्याला मुस्टॅकचं ओशन फेस वॉश, त्याच्यामुळे माझा चेहरा नेहमी ब्राईट राहतो. तुला दाखवू का? दाखवा. चल तू पण लाव आता. इकडे ये इकडं. हा बघ, हा आहे मुस्टॅकचा ओशन फेस वॉश. याने तुझी स्किन ब्राईट आणि शाईन राहणार. लावून बघ. कसं वाटतंय आता? लयच कुलकुल वाटायला लागले अहो. शंभू या फेस वॉश मध्ये आहे नियासिनमाइड आणि लिक्विडचे एक्स्ट्रा, जे की आपली स्किन ब्राईट आणि इन्स्टंट ग्लो करायला मदत करते. या फेस वॉश मध्ये आहे सॅलिसिलिक ऍसिड, जे की आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स डाग येणं कमी करते आणि नवीन येणे पण थांबवते. आणि याच्यामध्ये ॲलेन्सिन आहे, जे की तुझ्या चेहऱ्यावरचे काळे डाग, मुरमाड डाग सगळे हटवण्यास मदत करते. याच्यामध्ये कोणतेच हार्मफुल केमिकल नाहीये आणि याचा सुगंध तर वा 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 एक नंबर येतो. मग तर लयच भारी की. हा मग हे ना स्पेशली पुरुषांच्या कठीण त्वचेसाठी फेस वॉश बनवलेला आहे बघ. तर माझी गोष्ट आहे, तू सुद्धा हा फेस वॉश नक्कीच ऑर्डर कर आणि एकदा यूज कर. पण मागवायचं कसं? अरे मागवायला खूप सोपं आहे. आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ह्याच्या लिंक दिल्यात, किंवा फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वरून सुद्धा मागू शकतो. आणि विशेष म्हणजे 125 रुपयापेक्षा सुद्धा तुला कमी भेटू शकतो ऑफर मध्ये घेतला तर. तसेच या फेस वॉशला फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वरती 6 लाख पेक्षा जास्त रिव्ह्यू आहेत. पण मामा वापरायचं कसं? अरे लय सोपी पद्धत आहे. हातावरती थोडासा घ्यायचा, असा रगडायचा, फेस करायचा, तोंडाला अप्लाय करायचा, थोड्या वेळ चोळायचा आणि पाण्यानं धुवून टाकायचं. लगेच तुझा चेहरा गोरा आणि ब्राईट होणार. हा फेस वॉश माझ्या खूप आवडीचा आहे, कारण ह्याच्यामध्ये ते सगळं आहे जे की एका पुरुषाच्या स्किन साठी पाहिजे असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा लगेच या फेस वॉशला ऑर्डर करा. लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. यूज करा आणि फरक बघा तुमच्या स्किन मध्ये. तर मुस्टॅकचा हा ओशन फेस वॉश नक्की ट्राय करा तुम्ही. मी पण ऑर्डर करतो लगेच कर. थोडस बरं वाटायला लागलंय, पण असं डोकं हलवलं की डोकं दुखतंय. आता आईने केलंय वरण भात, तिखट नाही ना काय. आता हेच खावलं मला 2-4 दिवस. हा बस 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 लय झालं. आता आईने सांगितलं सोनोग्राफी करायला जायचं आहे तुला, तर काय खायचं नसतं उचक्यास लागतात मला, काय खायचं नसतं असं म्हणते आहे. त्यामुळे आता हे जे घेतलं होतं ते पण माघारी ठेवतो. सगळ्यात पहिल्यांदा हॉस्पिटलला जातो मी, बघू काय होतंय ते. दर मग हे नको हा. आता मी पूजाला महिला हॉस्पिटलला सोडायला चालू, कारण वहिनींबरोबर कोणीच नाहीये.
आणि मलाच ॲक्च्युली चला म्हणत होत्या वहिनी, पण मला आराम करायचा आहे आणि कृष्णाला पण आणायचं आहे. मग आप्पा जेवण करतात, आप्पाला पण लावायचे वहिनीपाशी. आज ॲडमिट करून घ्यायचं आहे वाटतं आणि उद्या ऑपरेशन करायचं आहे. माझीच हालत खराब आहे, मला जाणं व्हायला दवाखान्यात. सागर आल्याच्या नंतर मी जातो परत सोनोग्राफी करायला. पूजाला सोडले आता इथं दवाखान्यात, मी चाललोय कृष्णाला आणायला. कसा आहेस? घेतले कृष्णाला. आता जाऊ आपण घरी. पप्पा आजार आहेत बाबू, पप्पाची माया कोण करणार? कृष्णाला शाळेतनं घरी आणल्यापासून परत मी काय ब्लॉगच बनवला नाही, कारण माझ्या पोटात दुखत होतं. राहिलेलं पोटात दुखायचं, म्हणलं चला सोनोग्राफी करायला जाऊ. पण सागर नव्हतं, एकटाच पोटात जाऊ. आणि आता पुन्हा पोटात दुखायला लागले. आणि आता मला उद्या जायचं सोलापूरला, कार्यक्रम आहे. आणि परवा दिवशी बार्शीला. काय माहिती आता कसा होतोय कार्यक्रम. मन काय अवघड आहे माझं तर. आता पोट नाही राहिलं कसं व्हायचं पूजा. आता करतील सोनोग्राफी. फायनली मित्रांनो हॉस्पिटलला चाललोय मी सोनोग्राफी करायला, कारण उद्या कार्यक्रम आहे. माझ्याच्याने कार्यक्रमच होणार नाही, मग माझाच कार्यक्रम होईल. तर आता सागरला घेऊन चाललोय. बरेच कामं पेंडिंग राहिल्यात, कामं नंतर करतो. फायनली सोनोग्राफी केली आणि रिपोर्ट घेऊन चाललोय बघा आता हॉस्पिटलला. तर आतड्यावरती सूज आहे असं सांगितलंय. बघू आता डॉक्टर काय म्हणतो. बघा बारामतीतला रात्रीचा नजारा. दवाखान्यातनं दाखवून आलोय. आता गोळ्या घेतोय ह्या मॅडमकडनं. मॅडम हाय करा आमच्या कॅमेऱ्याला. मित्रांनो हा आहे माझ्या आजच्या सोनोग्राफीचा रिपोर्ट. आतड्यावरती सूज आले. बरं झालं अपेंडिसाइटिस नाही आहे. इथं डॉक्टरांनी सांगितलं. हे बघा, हे जे आहे ना आतड्यावरती सूज आली मोठी, त्यामुळे मला अन्न पचन होत नाही. आता गोळ्या औषधं वगैरे दिलेले इथं, 3 दिवसात बरं होईल. राणीनं आता येऊन थोडीशी भाजी केली आहे, कारण आई तिकडल्या घरी गेली, पूजाला लागायचं नाही. आणि अशी मिठाचं वांग बनवलेलं आहे खाण्यासाठी. मला तिखट नाही ना? ओके, थँक्यू. हो, खाऊन सांगतो. चोखली पण केलं आईने. इकडं पिहू झोपली. आता मी पण झोपतो पिहू शेजारी. बाबा झोपू का मी तुझ्या शेजारी? पिहू मी झोपू? गुड नाईट. तर चला मित्रांनो, थोडंसं बरं वाटायला लागलंय, झोपतो आता पिहू शेजारी. आणि हा मुस्टेकचा फेस वॉश ऑर्डर करायला अजिबात विसरू नका. एकदा नक्की ऑर्डर करा. त्याची लिंक दिली आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये. गुड नाईट, बाय बाय.